everyone. Yesterday we discussed about Coulomb's law in vector form and definition of unit charges. आपण काल काय डिस्कस केला होता? Coulomb's law डिस्कस केला होता इन वेक्टर फॉर्म. आपण काय डिस्कस बघा, आपण काय कन्सिडर केलं ते दोन चार्जेस, सिमिलर चार्जेस आपण कन्सिडर केला होता Q1 आणि Q2. त्यांचे जे लागणारे फोर्स होते ते F1 आणि F2 है ना. ते बघा आपण काय डिस्कस केला होता की जे F2 फोर्स होता तो एक्झर्टेड बाय द चार्ज Q1 आणि जे F1 फोर्स होता तो F1 फोर्स एक्झर्टेड बाय दी Q2 है ना. म्हणजे आपण F12 आणि F21 असं आपण नोट करत होतो ना. आणि त्यांचे जे डिस्टन्स होते सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इन अपोजिट डायरेक्शन, हे त्यांचे जे डायरेक्शन होते हे कसे होते? अपोजिट डायरेक्शन. म्हणजे F21चा जे डिस्टन्स होता तो काय होता? F21चा जे तुमचा युनिट वेक्टर होता तो काय होता? R12. आणि जे F12चा जे डिस्टन्स होता युनिट वेक्टर जे होता तो काय होता? R21 है ना. तर हे आपण काल डिस्कस केला होता कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. टुडे वी डिस्कस अबाउट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अँड इलेक्ट्रिक फील्ड. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आज काय डिस्कस करणार आहोत आपण? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. The principle of superposition states that when a number of charges are interacting, the resultant force on a particular charge is given by the vector sum of the forces exerted by individual charges. ओके, आपण काय म्हणतोय की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे? जसं आपण काल कुलम्स लॉ मध्ये डिस्कस केला होता वेक्टर फॉर्ममध्ये. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म हे आपण काल काय केलं तर डिस्कस केला होता. आपण बघितलं होतं ना की जे F1 आणि F2 जे चार्जेस होते, सिमिलर चार्जेस आपण जे कन्सिडर केलेले होते, आपण काय म्हणत होतो की F2 फोर्स जे होता तो एक्झर्टेड बाय दी चार्ज Q1 है ना. म्हणजे आपण म्हणत होतो ना F21, F12 असे आपण डिस्कस केला होता ना. तर इथे पण सेम तसाच आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये. इथे पण आपण काय म्हणतोय की चार्जेस आर इंटरॅक्टिंग होतो. इथे सपोज आपण कन्सिडर करतोय Q1 चार्ज, Q2 चार्ज. ओके, तर काय होतोय आपण म्हणू शकतो की F2 चार्ज काय म्हणतो आपण? F2 फोर्स एक्झर्टेड बाय दी चार्ज Q1 हे म्हटलं होतं ना आपण. म्हणजे आपण काय म्हणतो? F21. ठीक आहे, म्हणजे हा त्याचा एक इंडिव्हिज्युअल फोर्स झाला. जर कन्सिडर करतोय आपण की तिथे अजून एक काय क्रिएट झाला? न्यू चार्ज, म्हणजे आपण त्याला कन्सिडर करू Q3 चार्ज. ठीक आहे, तर मग काय होईल? मग आता Q3 म्हणजे F2 कुठे एक्झर्ट होणार? Q3ला एक्झर्ट होणार ना, कारण की आता नवीन चार्ज कोणता मिळाला तुम्हाला? Q3. म्हणजेच आपण म्हणू शकतो ना की फोर्स टू एक्झर्टेड बाय दी चार्ज Q3 है ना. म्हणजे आपण काय म्हणणार? F23 असं म्हणणार ना. एकमेकांना काय होतोय? ते फोर्स एक्झर्ट होतोय, फोर्स एक्झर्ट करतोय. पण काय होतं बघा, जर फोर्स एक्झर्टेड होतोय तर तिथे त्यांचा म्हणजे जे फोर्स F1चा फोर्स कमी होणार आहे का? नाही है ना. म्हणजे आपण काय म्हणतोय की जे F2 पासूनचा जे फोर्स लागत होता तर F3ला जे फोर्स आहे तो मायनस होईल का त्यांचा? बघा आपण कन्सिडर काय करतोय की सपोज एक ऑब्जेक्ट आहे, ओके, किंवा एक टेबल आहे. त्या टेबलला काय होतोय? पर्टिक्युलर एक म्हणजे सपोज आपण एक बॉईज काय करतोय? त्या टेबलला फोर्स एक्झर्ट करतोय, म्हणजे तो त्याला पुल करतोय, ओढतोय. ठीक आहे, तो त्याला काय करतोय? ओढतोय. म्हणजे आपण काय कन्सिडर करणार की त्याला फोर्स F1 लागतोय है ना. म्हणजे तो, कारण की तो काय करतोय? त्या टेबलला पुल करतोय. तर फोर्स आपण त्याला कन्सिडर करणार F1. पण मधूनच तुमचा कुठून तरी तुमचा फ्रेंड आला आणि तो पण काय करतोय? त्याच टेबलला तो पण काय करतोय? पुल करतोय है ना. म्हणजे मग असं होईल का की तुमचा फ्रेंड तो टेबल पुल करतोय तर तुमचा फोर्स तिथे लागणार नाही, असं काही आहे का? तुमचा फोर्स तिथे लागणारच आहे है ना. आणि पर्टिक्युलर तुमचा फ्रेंड आहे त्याचा पण काय लागणार आहे? फोर्स तर लागणार आहे, म्हणजे दोघांचा फोर्स लागणार आहे. पण तिथे जे रिझल्टंट फोर्स नेट असेल, म्हणजे जे रिझल्टंट फोर्स ऑफ टोटल फोर्स असेल ते काय असेल? वेक्टर सम असेल ना. आपण म्हणू शकतो ना की F नेट म्हणजे टोटल फोर्स ऑफ चार्ज इज इक्वल्स टू F1 Q1 प्लस Q2 असं म्हणू शकतो ना आपण. कारण की जर तुम्ही ते टेबलला
पुल करताय आणि तुमचा फ्रेंड पण काय करतो त्याच टेबलला पुल करतोय, मग असं होणार आहे का की तुमचा फोर्स लागणार नाही, फक्त त्याचा फोर्स लागणार आहे, असं तर नाही होणार ना. म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल फोर्सेस आहेत पण दोन्ही काय करताय, फोर्स एक्झर्ट होते, त्याची फोर्स का होणार आहे, कमी होणार आहे का, तुमची फोर्स कमी होणार आहे का, नाही, है ना. म्हणजे तुमच्या दोघांचं फोर्स एक्झर्ट होतोय, मग आपला रिझल्टंट फोर्स काय मिळेल, एफ नेट इज इक्वल्स टू Q1 प्लस Q2. यालाच आपण का म्हणतोय, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. कन्सिडर अ नंबर ऑफ पॉइंट चार्जेस Q1, Q2, Q3, है ना. आपण बघा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की Q1, Q2, Q3, है ना. तर आपण कन्सिडर काय करतोय, नंबर ऑफ पॉइंट चार्जेस Q1, Q2, Q3 kept at point A1, A2, A3 as shown in figure 1. ओके, म्हणजे त्या चार्जेसला आपण पॉइंट कन्सिडर करतोय A1, A2, A3. आपण हे कशावरून म्हणतोय, फिगर 1 वरून. The force exerted on the charge Q1 by Q2 is F12, है ना. बघा आता आपण काय म्हणतो की इथे जे फोर्स एक्झर्टेड होणार आहे तो Q1 बाय Q2, म्हणजे तुमची काय फोर्स काय असेल मग, F12, बरोबर आहे की नाही. कारण की इथे तुमचा फोर्स 1 लागतोय, म्हणजे कोणत्या चार्जला, ड्यू टू दी Q2 ला, म्हणजे आपण म्हणू शकतो फोर्स काय आहे तुमचा F2. द व्हॅल्यू ऑफ वेक्टर ऑफ F12 is the value of F12 is calculated by ignoring the presence of the other charges. Similarly, we find F13, F14, etc. one at a time using the Coulomb's law. ओके, आता आपण काय म्हणतोय की इथे आता प्रेझेन्स ऑफ अदर चार्जेस पण आहे, म्हणजे आपण F12 हा चार्ज आपण काय करतोय, कन्सिडर करतो, म्हणजे Q1 आणि Q2, पण इथे प्रेझेन्स काय आहे, अदर चार्जेस पण आहे, म्हणजे फोर्स F13 आणि F14 म्हणजे Q3 आणि Q4 पण काय आहे इथे प्रेझेंट आहे. तर आपण हे आपण आता कोणता लॉ यूज करणार, युझिंग द कुलम्स लॉ. कुलम्स लॉ मध्ये आपण हे डिस्कस केला होता ना असा, तर हे आपण जे ह्या कॅल्क्युलेट करणार आहोत तर बाय युझिंग द कुलम्स लॉ. लेट्स सी अ डायग्राम ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके, आता आपण बघा हे जे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आहे तर इथे आपण काय कन्सिडर करतोय, बघा इथे आपण एक पॉईंट कन्सिडर करतोय, त्याला आपण म्हटलंय Q1. ओके, आणि त्याचा जे पॉईंट आपण नेम दिलेला आहे A1. ठीक आहे, मग बघा Q1 पासूनचा जे फोर्स अप्लाइड होतोय, जे फोर्स लागते तुम्हाला ती काय आहे, फोर्स F1. ठीक आहे, मग जे Q2 जे आहे, ओके, मग इथे बघा तुमचा जे Q2 आहे, Q2 पासूनचा जे फोर्स असेल ती काय असेल तुमची, F2 असेल, है ना. आपण म्हणू शकतो की Q1 आणि Q2, Q3, Q4 आणि Q4 हे काय आहे तुमचे 5 चार्जेस आहे, म्हणजे Q1 चा फोर्स हे कुठे लागतील तुमच्या F2 ला. आपण म्हणू शकतो ना की F1 फोर्स एक्झर्टेड बाय दी Q2. त्यानंतर आपण काय म्हणतोय Q2 ला बघा, मग Q2 चा काय होईल, म्हणजे Q2 कोणाला एक्झर्टेड होईल, A3 ला, है ना, A2 पॉइंट A3. आपण काय म्हणतो बघा Q1 म्हणजे A1 ते A2 आलो, नंतर आपण काय म्हणतोय A2 आणि A3, म्हणजे तुमचा जे फोर्स आहे, म्हणजे आता तुमचा काय लागेल Q2 पासून बघा, म्हणजे फोर्स टू एक्झर्टेड बाय दी काय असेल तुमचा Q3, है ना. म्हणजे आपण काय म्हणणार तुमचा बघा, हा काय होतोय तुमचा फोर्स पासूनचा जे चार्ज लागतोय, म्हणजे Q1 पासूनचा एक्झर्टेड Q2 ला होतोय, Q2 पासून एक्झर्टेड होतोय Q3 ला, Q3 पासून एक्झर्टेड होईल Q4 ला, Q4 पासून एक्झर्टेड होईल Q5 ला. त्यांचे लागणारे जे फोर्स असेल तो F12, F13, है ना, F14, F15. हे सेंटर ऑफ पॉइंट दिसतोय ना, त्याच्यापासून जे तुम्हाला जे एक्झर्टेड होतोय, म्हणजे या एका पॉइंट पासून जे तुमची चार्ज जे आहे तो काय होतोय, फोर्स जरी एक्झर्ट होत आहे एका पॉइंट पासून, तर प्रत्येक फोर्स जे आहे ते प्रत्येक फोर्स कसे लागणार आहेत तुमचे, प्रत्येक जे एका पॉइंटला काय होतोय, प्रत्येक फोर्स तुमचे F1, F2, F3, F4 हे फोर्स लागताय, पण तिथे त्यांचा जे इंडिव्हिज्युअल फोर्स लागतोय, जे त्यांचा फोर्स एक्झर्टेड होणं कमी होतोय का, तिथे एक्झिट होतोय का फोर्स, नाही. म्हणजे आपण यालाच काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. टोटल फोर्स F, vector of F on charge Q1 is the vector sum of all such forces.
F1 इज इक्वल्स टू F2 प्लस F12 प्लस F13 प्लस F14 प्लस सो ऑन है ना. म्हणजे तुमचे जे फोर्स वेक्टर ऑफ फोर्स F1 पासून, म्हणजे बघा हे आपण काय करतोय इथे आपण कोणता सम करतोय, वेक्टर सम करतोय. म्हणजे पर्टिक्युलर एका पॉईंट पासूनचे जे लागणारे फोर्सेस होते है ना, F2 F13 F14 हे आपण काय करतोय, हे आपण सम करतोय. कोणता सम करतोय, वेक्टर सम. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होता ना की आपण काय करतो, तो टेबल पुल करत होतो. म्हणजे तो F1 फोर्स तुमचा एक मित्र आला, त्याने पण काय करतो टेबलला धरून तो पण काय करतोय, पुल करतो. म्हणजे तो कोणता फोर्स झाला, F2. अजून एक फ्रेंड आला, त्याने पण काय केला की त्याने पण त्या टेबलला धरून तो पुल करतोय, त्या टेबलला तो पण काय करतोय, पुल करतोय. म्हणजे तो कोणता फोर्स झाला, F3 फोर्स झाला है ना. असे बरेचसे आपण कन्सिडर करू शकतो. तर म्हणजे बघा आता F2 नी किंवा F3 ने फोर्स लावताय, तर म्हणजे F1चा फोर्स कमी, म्हणजे F1चा फोर्स आणि तुमचा जे फोर्स तिथे एक्झिट होणार आहे का, नाही है ना. तिथे तुमचा पण फोर्स लागतोच आहे ना. म्हणजे ते जे रिझल्टंट वेक्टर म्हणजे मग ज्या फोर्स ऑफ टोटल चार्जचा आपल्याला जर रिझल्टंट काढायचा असेल तर तो कसा काढणार आपण, F1 इज इक्वल्स टू, म्हणजे जे तुमचा फोर्स आहे म्हणजे F1 प्लस F2 प्लस F3 असाच आपण रिझल्टंट फोर्स लावणार ना, रिझल्टंट काढणार ना. तर आपण टोटल फोर्स ऑन चार्ज Q1चा काय करतोय, वेक्टर सम करतोय ऑल सच फोर्सेस. तर आपण म्हणू शकतो वेक्टर ऑफ F1 ही जी वरती दिसते ना, वरती F1च्या इथे एरोची साईन जी दिसते ना, त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर म्हणतोय. ओके, म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, तसं आपण स्केलर आणि वेक्टरमध्ये डिस्कस करणारच. पण आपण हे जे एरो दिसतोय त्याला नेहमी कशाने आपण, म्हणजे आपण तो एरो जे दिसतोय तर आपण म्हणू शकतो की हा कोणता फॉर्म आहे, वेक्टर फॉर्म आहे. ओके, तर आपण म्हणू शकतो F1 इज इक्वल्स टू F12 प्लस F13 प्लस F14 अँड सो ऑन इज इक्वल्स टू. मग आपल्याला माहित आहे, यू नो दॅट फोर्स ऑफ मॅग्नेट्यूड charge 1/4 pi epsilon naught into Q1 into Q2 upon R21 चा square into vector of R21 plus Q1 into Q3 upon mode of R31 mode of square into vector of R31 plus so on, where vector of R2 comma vector of R3 comma etc are unit vectors directed to Q1 from Q2 comma Q3 etc. ओके, बघा आपण काय म्हणतोय, जे काय आहे R21 comma R3. बघा आपण काय म्हणतोय, इथे जे आरच्या वरती कॅप सारखं दिसतं ना तुम्हाला, असे अँगल सारखं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आर कॅप. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, वेक्टर ऑफ आर है ना. तर आपण काय म्हणतोय की R21 आणि R31 हे काय आहे, तुमचे युनिट वेक्टर आहे. कशाच्या, Q1 पासूनचे जे चार्जेस आहे Q2 आणि Q3 चे है ना. अँड R21 R31 R41 एक्सेट्रा are the distance from Q1 to Q2 Q3 etc respectively. Let there be n point charges Q1 Q2 Q3 etc and so on Qn है ना. म्हणजे बघा आपण पॉइंट चार्जेस काय म्हणतोय, n पॉइंट पर्यंत चार्जेस घेतोय है ना. म्हणजे आपण बघा इथे Q1 Q2 Q3 Q4 म्हणजे हे जे चार्जेस आहे ते कसे आहे, n चार्जेस पर्यंत आहे. तर आपण म्हणू शकतो ना Q1 Q2 Q3 Q4 अँड सो ऑन Qn पर्यंत. The force vector of F exerted by the charges on test charge Q0. ओके, आपण जे टेस्ट चार्ज असतो त्याला आपण कशा जोड करतोय, Q0 नी. Can be written using the summation notation summation as follows. ओके, हे बघा तुम्हाला हे जे उलट m दिसतोय, ठीक आहे, त्याला आपण हा जे नोटेशन आहे उलटा m चा, तर तो त्याला आपण कशाने म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो, समेशन. हा जे सिम्बॉल आहे तो कशाचा आहे, समेशनचा आहे. ओके, तर इक्वेशन काय मिळेल, एफ वेक्टर ऑफ एफ टेस्ट म्हणजे वेक्टर ऑफ फोर्स टेस्ट चार्ज इज इक्वल्स टू
वेक्टर ऑफ F1 प्लस वेक्टर ऑफ F2 प्लस वेक्टर ऑफ F3 प्लस डॉट 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 वेक्टर ऑफ Fn, याला इक्वेशन म्हणा 1 है ना. म्हणजेच आपण जर चार्ज पॉईंट n पर्यंत घेतोय तो फोर्स पण तुमचा कसा असेल n पॉवर पर्यंत असेल. तर आपल्याला ही इक्वेशन आपण म्हणू शकतो ना, याला म्हणा इक्वेशन 1. मग आता याला जे आपण काय म्हणतोय की टेस्ट चार्ज आहे त्याला आपण युजिंग कशाने करायचं आहे, समेशननी. आपण म्हणू शकतो इज इक्वल्स टू समेशन ऑफ n इज इक्वल्स टू Fn इज इक्वल्स टू त्याचा मॅग्नेट्यूड 1/4πε0 इंटू समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 इंटू Q0 इंटू Qn है ना. आपण टेस्ट ऑफ चार्ज कशी घेतोय, चार्ज ऑफ n पॉवर पर्यंतचं आणि त्याचा अपॉन r² n, म्हणजे त्याचा डिस्टन्स पण n पॉवर पर्यंत असेल ना, प्रोपोर्शनल स्क्वेअर. आपण म्हणू शकतो समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 Q0 इंटू Qn अपॉन r² ऑफ n इंटू वेक्टर ऑफ Rn, याला म्हणा इक्वेशन 2. where vector of Rn is a unit vector directed from the n charge to the test charge Q0 and Rn is the separation between them. Rn is equals to Rn into Rn है ना. आपण काय म्हणतोय की जे वेक्टर ऑफ Rn आहे हे काय आहे, युनिट वेक्टर आहे, डायरेक्टेड फ्रॉम दी n चार्ज है ना, आणि कशाचा, टू दी टेस्ट चार्ज Q0. आणि त्याचा सेपरेशन होतोय, जे डिस्टन्स सेपरेशन ते काय म्हणतोय आपण, Rn इज इक्वल्स टू Rn इंटू Rn. इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट टॉपिक काय डिस्कस करतोय आपण, इलेक्ट्रिक फील्ड. स्पेस अराउंड अ चार्ज Q gets modified so that when a test charge is brought in this region it experiences a coulomb force है ना. आता इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण काय म्हणतोय की जे स्पेस अराउंड मध्ये चार्ज काय आहे तुमचा, कॅपिटल Q है ना, म्हणजे त्याचा टेस्ट चार्ज असेल तो काय असेल, Q0. हे आपण कोलम फोर्स मध्ये डिस्कस केलेला आहे है ना, वेक्टर फॉर्म मध्ये आपण हे डिस्कस केला. ठीक आहे, तर हे आपण काय केलं, आपण हे डिस्कस ऑलरेडी केलेला होता. This region around a charged object in which coulomb force is experienced by another charge is called as electric field है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की जिथे coulomb फोर्स काय होतोय चार्जमध्ये, त्या चार्जमध्ये काय होतोय तुमचा कोणता फोर्स एक्झर्टेड करतोय, coulomb फोर्स. यू नो दॅट ऑल ऑफ यू coulomb फोर्स आता काय आहे. तर आपण काय म्हणतोय की पर्टिक्युलर त्या रिजनमध्ये काय होतोय तुमचा, अराउंड अ चार्ज ऑब्जेक्ट इन विच coulomb फोर्स experienced by another charge is called as electric field. Mathematically, electric field is defined as the force experienced per unit charge. Let Q and small q be two charges separated by a distance r है ना. आपण मॅथमॅटिकली डिफाईन केलेला आहे की फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज है ना. फोर्स काय लागतोय, फोर्स कुठं, पर युनिट चार्जला काय लागतोय तुमचा, फोर्स लागतोय. तर आपण काय लेट करतोय, आपण काय कन्सिडर करतोय, कॅपिटल Q अँड स्मॉल Q हे काय आहे, दोन चार्जेस आहे आणि दोघांचा सेपरेटेड बाय अ डिस्टन्स स्मॉल r. The coulomb force between them is given by, again आता पुन्हा कोणता फोर्स लागतोय ते, coulomb फोर्स है ना. म्हणजेच वेक्टर ऑफ F इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू कॅपिटल Q इंटू स्मॉल q अपॉन r² इंटू वेक्टर ऑफ r. मग वेयर r वेक्टर काय आहे, युनिट वेक्टर कशाचा, अलॉंग दी लाईन जॉईनिंग Q2 कॅपिटल Q2 स्मॉल q है ना. कारण की आता आपण काय कन्सिडर करतोय, दोन चार्जेस कन्सिडर करतोय, कोणकोणते, कॅपिटल Q अँड स्मॉल q है ना. आणि त्या दोघांचा डिस्टन्स आहे तो डिस्टन्स काय कन्सिडर केला आपण, स्मॉल r कन्सिडर केला. मग अगेन coulomb फोर्स अप्लाइड होतोय. तर मग आपण काय म्हणू शकतो, आपल्याला माहित आहे फोर्सचा मॅग्निट्यूड काय आहे, 1/4πε0 इंटू जिथं आपण Q1 इंटू Q2 घ्यायचो ना, पण आता इथे काय कन्सिडर करतोय आपण,
क्यू, कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू. तर आपण म्हणू शकतो क्यू इंटू स्मॉल क्यू अपॉन त्याचं जे डिस्टन्स आहे प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर, म्हणजे आपण म्हणू शकतो आर स्क्वेअर इंटू वेक्टर ऑफ आर. आपल्याला माहीत आहे आर काय आहे, युनिट वेक्टर आहे. कशाच्या, अलॉंग लाईन इन जॉइनिंग क्यू टू कॅपिटल क्यू टू स्मॉल क्यू. Therefore, electric field due to charge Q is given by vector of E is equals to vector of F upon Q is equals to capital Q upon 4 pi epsilon 0 into R square vector of R. याला म्हणा इक्वेशन 1 है ना. आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रिक फील्ड कुठून मिळतोय तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दी चार्ज कॅपिटल क्यू. तर आपण म्हणू शकतो वेक्टर इलेक्ट्रिक फील्ड आपण डिनोट करतोय कॅपिटल ई नी. इलेक्ट्रिक फील्ड हा वेक्टर असतो है ना. इलेक्ट्रिक फील्डला डायरेक्शन असतो ना, मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, म्हणजेच तो काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड हा वेक्टर आहे. तर आपण काय म्हणतोय, ई कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण, वेक्टर फॉर्ममध्ये. इज इक्वल्स टू एफ अपॉन स्मॉल क्यू, फोर्स एक्झर्ट होतोय स्मॉल चार्ज क्यूला, इज इक्वल्स टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर इंटू वेक्टर ऑफ आर. याला म्हणा इक्वेशन 1. The Coulomb force acts across an empty space vacuum and does not need any intervening medium for its transmission. The electric field exists around a charge irrespective of the presence of other charges since the Coulomb force is a vector. है ना. आपण काय म्हणतोय की जे इलेक्ट्रिक फील्ड काय होतोय, एक्झिट होतोय अराउंड अ चार्ज, कशाच्या, अदर चार्जच्या. तर याला आपण काय म्हणतोय की सिन्स द कूलम फोर्स इज अ वेक्टर, म्हणजे कूलम फोर्स हे कोणता फॉर्म आहे, वेक्टर फॉर्म आहे. द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ चार्ज इज ऑल्सो अ वेक्टर अँड इज डायरेक्टेड अलॉंग द डायरेक्शन ऑफ कूलम फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ टेस्ट चार्ज. है ना. आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रिक फील्ड चार्ज हे काय आहे, वेक्टर आहे. कशाचे डायरेक्टेड आहे, डायरेक्शनच्या. है ना. इलेक्ट्रिक फील्ड हा कोणता फॉर्म, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ चार्ज ही काय असते, वेक्टर फॉर्म असते, बट डायरेक्टेड अलॉंग दी डायरेक्शन ऑफ दी कूलम फोर्स. कशाच्या, एक्सपिरियन्स बाय अ टेस्ट चार्ज. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स R from a point charge Q is same at all points on the surface of sphere of radius R as shown in figure 1. ओके. आपण काय म्हणतोय की जे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचा डिस्टन्स काय आहे, R आहे. कोणत्या पॉईंट, फ्रॉम पॉईंट चार्ज कॅपिटल Q है ना. हे आपण कशावरून म्हणतोय, फिगर 1 वरून म्हणू शकतो. इट्स डायरेक्शन इज अलॉंग द रेडियस ऑफ द स्पेअर pointing away from its center if the charge is positive. है ना. बघा आपण काय म्हणतो की जे रेडियस असते, रेडियस ऑफ दी स्पेअर असतो है ना. म्हणजे बघा एक कन्सिडर करा, स्पेअर असतो, स्पेअरचा जे रेडियस ऑफ दी पॉईंट असतो, जे पॉईंट अवे फ्रॉम दी सेंटर, ही कशी असते, नेहमी पॉझिटिव्ह चार्ज. लेट्स सी अ डायग्राम. बघा डायग्राममध्ये आपण काय कन्सिडर करतोय, एक स्पेअर कन्सिडर करतोय है ना. म्हणजे त्या जे स्पेअरचा जे सेंटर असतो तो आपण कशाने, बघा आपण डिनोट कशाने करतो, पॉझिटिव्ह चार्जनी करतो. आणि त्या सेंटरपासूनचा जे पर्टिक्युलर डिस्टन्स असतो त्या हाफ सर्कलचा, त्याला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ आर है ना. म्हणजे जे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे क्यू आहे, तर क्यू काय होतं बघा, क्यू तुमचा क्यू पासून काय होतं, तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय होतीये, आउटवर्ड डायरेक्शनला फ्लो होतीये. म्हणजे क्यू पासूनचा तिथपर्यंतचा डिस्टन्स काय आहे तुमचा, आर आहे है ना. तर आपण म्हणू शकतो ना, ई इज इक्वल्स टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर. एप्सिलॉन नॉट का आपण म्हणतोय, एप्सिलॉन नॉट म्हणजेच काय आहे, या स्पेअरची परमिटिव्हिटी कशी आहे, फ्री स्पेसची आहे. तर आपण हे इक्वेशन म्हणू शकतो ना या डायग्राम वरून. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज न्यूटन पर कूलम. ओके. आपण इलेक्ट्रिक फील्डचा SI जे युनिट आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची, ती काय आहे, न्यूटन पर कूलम. म्हणजे आपण याला डिनोट कशाने करणार, N कॅपिटल न्यूटन्सला, N नी कूलमला C नी, म्हणजे तो काय आहे, न्यूटन पर
कूलम म्हणजे आपण म्हणू शकतो ना न्यूटन पर कूलम, म्हणजे न्यूटन पर कूलम म्हणताना आपण काय म्हणतोय न्यूटन कूलम इनवर्स. प्रॅक्टिकली इलेक्ट्रिक फील्ड इज एक्सप्रेस्ड इन वोल्ट पर मीटर. वोल्ट मीटर इनवर्स है ना. म्हणजे आपण जे प्रॅक्टिकली काय करतोय, जर प्रॅक्टिकली आपण काय इलेक्ट्रिक फील्ड जर फाइंड करणार तर त्याची युनिट आपण कशामध्ये मेजर करणार, वोल्ट पर मीटरमध्ये. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ई इज. आता आपल्याला काय काढायचं आहे, डायमेन्शन काढायचं आहे है ना. आपण डायमेन्शन काढायला आपण डायमेन्शन कसा काढतात हे तुम्हाला फाइंड करता येतो. हे आपण क्लासमध्ये डिस्कस केलेला होता की डायमेन्शन कसे काढायचे. डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, त्याचा फॉर्म्युला है ना. आपल्याला कशाचं डायमेन्शन काढायचं आहे, ईचा है ना, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं. तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय म्हणतोय, F/Q0. काय आहे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, F/Q0 इज इक्वल्स टू, मग फाइंड आउट करा म्हणजे काय, LMT -2/AT. म्हणजे बघा चार्जचा फॉर्म्युला काय आहे, एक्सेलरेशन इंटू टाइम. तर बघा इथे आपण काय म्हणतोय की मग ईचा फाइंड आउट करतोय. मग ईचा फाइंड आउट करतोय तर इथे आपण काय म्हणतोय, LMT. इथे तुमची लेंथ, मास इथे काय आहे 0 आहे आणि तुमचा टाइम काय आहे, 3 वेळेस तुमचा काय येतो, 3 टाइम्स तुमचा इथे म्हणजे अपॉनमध्ये येतोय तुमचा टाइम. तर त्याच्यामुळे आपण जी टाइम आहे ते काय म्हणतोय -3 टाइम्स तुमचा काय येतोय, टाइम येतोय. कारण की आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम है ना. आणि पुन्हा आपण काय म्हणतोय, फोर्सचा डिस्टन्स अपॉन टाइम आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम है ना. म्हणजे तुमचा काय येईल, तुमचा T-2 मग T-1 पुन्हा चेंज इन वेलोसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे तो एक -2 है ना. आणि जे तुमचा इथे एक्सेलेशनचा जे येतोय, एक्सेलेशन पण तुमचा आहे ना इथे Q0चा, जे टेस्ट ऑफ चार्जचा T म्हणजे तो पण तुमचा टाइम तिथे प्रेझेंट आहे ना, म्हणजे तो एक -1 ॲड करा. तर आपण काय म्हणतोय, लेंथ आणि मास इथे ॲब्सेंट आहे पण टाइम काय आहे 3 टाइम्स प्रेझेंट आहे आणि एचा -1 कारण की एक्सेलेशन तर तिथे प्रेझेंटच आहे ना. तर तो अपॉनमध्ये आहे तर आपण काय म्हणू शकतो, A इनवर्स. तर इलेक्ट्रिक फील्डचं हे काय आहे, डायमेन्शन आहे. हे असं तुम्ही फाइंड आउट करू शकता. डायमेन्शन तुम्हाला काढायला शिकवलेलं होतं ऑलरेडी क्लासमध्ये है ना. तर तुम्ही हे स्वतःहून फाइंड आउट करायचा की हे डायमेन्शन कसं आपण फाइंड आउट केलेलं आहे. तसं मी डिस्कस करतेच आहे पण तरी तुम्ही काय करायचा, फॉर्म्युल्यावरून तुम्ही हा डायमेन्शन तुम्ही फाइंड आउट करू शकतात. तर तुम्हाला डायमेन्शनचा फायनल आन्सर काय मिळेल इलेक्ट्रिक फील्डचा, LMT -3A -1.